स्वपाके च पंडिता समदर्शिनः इहैव तैर्जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः इहैव तैर्जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः जर या अध्यायाला आपण बघितलं तर याच्यामध्ये दिसून येईल श्लोक क्रमांक 13 पासून भगवंतानी आत्मज्ञानीचं वर्णन केलेलं आहे. आत्मज्ञानीचं लक्षण काय आहे, त्याची दृष्टी काय आहे, स्वतःबद्दल जगाबद्दल त्याचं निरूपण केलेलं आहे. आणि गीतेमध्ये आपण पाहतो जागोजागी भगवंतानी या ज्ञानीचं वर्णन केलं आहे. कारण ज्ञानी आपल्यासाठी आदर्श आहे. आपल्याला तसंच व्हायचं आहे, कमीत कमी प्रयत्न करायचा आहे. तर ज्याला म्हणतात ना एक रोल मॉडेल. तर जसं आता आपण आता 18व्या श्लोकात पाहिलं, 17व्या श्लोकात पाहिलं, ज्ञान निर्धूत कल्मषाः लक्षण काय सांगितलं की त्याचं कल्मष नष्ट झालेलं आहे. सगळ्यात कठीण कल्मष जे आहे ते आहे अज्ञान. अज्ञान जात नाही आणि अज्ञानात बीज आहे. काल आपण पाहिलं की अज्ञानामुळे मग सगळे विकार उत्पन्न होतात. तर निर्धूत कल्मषा आणि त्याच्यामुळे काय होतं, गच्छन्ति अपुनरावृत्ती, परत त्याची पुनरावृत्ती होत नाही. म्हणजे परत तेच ते दुःख, परत तेच तोच तो संसार, त्याच्यामध्ये त्याला परत यावं लागत नाही. काल आपण पाहिलं देहाचा संबंध होत नाही. अपुनरावृत्ती म्हणजे देहाचा संबंध त्यात. मग ज्ञानी म्हणजे असं नाहीये की नुसतं डोळे मिटून बसलाय आणि नुसती समाधी लावून बसलाय, एकांतामध्ये आहे. गीतेचा जो ज्ञानी आहे तो भर समाजामध्ये आहे. डोळे उघडून तो त्या स्थितीमध्ये आहे. एकांतामध्ये तर आपलं ज्ञान टिकवणं सोपं आहे. कारण तिथे काही अडचणच नाही, बाधाच नाहीये, विक्षेपच नाहीये. कृष्ण स्वतः समाजामध्ये आहे, वावरत आहे, आणि असंग आहे, आणि ज्ञान दृष्टी आहे. कृत्वा ज्ञानमयीं दृष्टी पश्येत ब्रह्ममयं जगत. शंकराचार्याचं ज्ञान दृष्टी ठेवून जगाला ब्रह्ममय पाहणे म्हणजे जगापासून पळायचं नाही. जगामध्ये दृष्टी वेगळी ठेवली. म्हणून इथे काल आपण पाहिलं की तो समाजातील सगळ्या व्यक्तींबरोबर राहत आहे. सात्विक, राजसिक, तामसिक, विद्या विनय संपन्न, ब्राह्मणे, गवी, शुनी, स्वपाक. तर सगळ्यांना तो पाहतोय, पण एक विशेष दृष्टीने तो पाहतो.
आणि विशेष दृष्टी काय? समदर्शी. सम, सगळ्यामध्ये एक कॉमन काहीतरी आहे. आता अनेक वेळा मी हे उदाहरण दिलेले आहे. आपण सगळे इथे बसलो, सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे? तर म्हणे अगदी बेसिक पासून सुरुवात केली तर सगळे मनुष्य. नाही स्वामी, मनुष्यच आहो आम्ही, मनुष्य भारतीय आहोत. तर उद्या स्वातंत्र्य दिवस आहे, स्वाधीनता दिवस. आपलं भारतीयत्व जागृत करायचं आहे. देशाबद्दलचा जो अभिमान, तर आपण सगळे भारतीय आहोत, तर कॉमन आहे नाही गोष्ट काय? आपण सगळेजण सध्या श्रोते आहोत. कॉमन काय? सध्या श्रोते. तर काही ना काही सम पाहण्याची सवय केली. आधी आपण विचार केलेला आहे की जगामध्ये भांडणं कशामुळे आहे? विषम वस्तू पाहण्यामध्ये. आणि भांडणं सोडवण्याचा उपाय एकच आहे, सम पाहायचं. काहीतरी कॉमन सांगून. आपण पहा रस्त्यामध्ये भांडणं, सोसायटीमध्ये भांडणं, शेवटी काय? अरे आपण सगळे एकाच सोसायटीचे आहोत, आपण सगळे एकाच धर्माचे आहोत. का भांडणं? म्हणजे काही ना काही एकामुळे शांती, समत्वमुळे शांती, विषमतेमुळे क्रांती. सगळे आपापले मोर्चे काढतात. हा, राजकारणामध्ये हेच सुरू आहे. आम्ही अमुक, तुम्ही तमुक. तर भेददृष्टी घातक आहे. आणि गीतेमध्ये परत परत भगवंतांनी समजवण्याचा प्रयत्न केला. आता पहा, किती तुम्ही समत्व ठेवा किंवा समदृष्टी ठेवा, काही ना काही भेद होऊनच आहे. मनुष्य आहो, ठीक आहे मनुष्य, पण कोणी गोरा आहे, कोणी सावळा आहे की नाही? मग जाती वेगवेगळी आहे, काही ना काही म्हणजे. पण एक चैतन्य ते कसं आहे, तिथे काहीच भेद करू शकत. असं नाही करू शकत की सात्विक चैतन्य, राजसिक चैतन्य, किंवा शुद्ध चैतन्य, अशुद्ध चैतन्य, असंही नाही. तर उपनिषदामध्ये सांगितलंय मृत्तिका इत्येव सत्यम आहे ना. काय? वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. हे वाक्य फार प्रसिद्ध आहे. सगळ्या माठांमध्ये, घटांमध्ये कुंभार काय पाहतो? माती. बाकी तर वाचारंभण आहे. वाचारंभण म्हणजे नुसतं नावासाठी आहे की हा वेगळा आहे. तत्व काय? शेवटी एकच. म्हणून जो आपण पूर्णवदम मंत्र म्हणतो, त्याच्यामध्ये काय? आधी सुद्धा पूर्ण आहे, आता सुद्धा पूर्ण आहे. म्हणजे जगही तेच आहे आणि जगाच्या आधी सुद्धा तेच होतं. तेच एक तत्व आहे. पण आता फरक हा झालेला आहे की आधी फक्त एक तत्व होतं, आता एवढे आकार प्रकट झाले. आकार, नाम, रूप. पण जो ज्ञानी आहे त्याची दृष्टी परत त्या समत्वाकडे, त्या आकारामध्ये लक्ष नाही. समदर्शीन. आणि ते पुढे म्हणतात की जर तुम्ही समदर्शी झाला तर एक फार मोठी गोष्ट घडेल. ती म्हणजे तुम्ही विश्वविजयी व्हा. वा, विश्वविजयी. हे कसं काय? इहैव तैर्जितः सर्ग. तैही म्हणजे त्यांच्याद्वारे
या सृष्टीवर विजय मिळवली जाईल, ते विजय मिळवतात किंवा ते विजयी होतात. कोण? म्हणे येषाम साम्ये स्थितम मनः, ज्यांचं मन साम्य अवस्थेत आहे, म्हणजे समतत्वाला पाळणारे. ते इथेच काय होतात? जिंकतात. कशावर मात करतात? सृष्टीवर मात करतात, जगावर मात करतात. असं सर्ग म्हणजे सृष्टी, चित म्हणजे जिंकतात. आता पहा, तुम्हाला माहित असेल अलेक्झांडर म्हणतात ना त्याला, अलेक्झांडर म्हणतात, काय म्हणतात? अलेक्झांडर, मराठीत काय म्हणतात? सिकंदर. विश्वविजयी म्हणतात ना त्याला, जगावर विजय मिळवणार. पण भारतामध्ये आल्यावर त्याला कळलं की खरा विजय जो आहे तो लोकांवर नाही, मनावर विजय. तुम्हाला गोष्ट माहीत असेल ना, तो एक होता पोरस, मी सिकंदरचं म्हणतो. सिकंदर तो आपल्या अशोकाच्या याच्यात आला होता. जेव्हा तो आला तिथे, हा नाही, एक तो साधूच्या बरोबर ती घटना आहे, त्याचा संकेत कर. तोच आहे तो पोरसाबद्दल की म्हणजे तुझा राजा होता. नाही, मी दुसरी घटनेबद्दल सांगत आहे की एक असा साधू होता. आणखीन भारतामध्ये आल्यावर त्या सिकंदरला असं कळलं की इथे साधू महात्म्य खूप आहे आणि दिव्य आहे, सिद्ध आहे, यांचं दर्शन जरूर केलं पाहिजे. त्याच्या गुरुनी सांगितलं होतं त्याला. तर तो जेव्हा आला तर त्याचा सेवक कोणी आला आणि त्या महात्म्याला सांगतो की सिकंदराला भेटायचं. तर म्हणजे मी तर येऊ नाही शकणार, त्याला भेटायला तो आला पाहिजे. आणखीन तो महात्मा असाच तिथे बसला होता आणि उन्हामध्ये बसला होता. आणि तो सिकंदर फार असं अभिमानाने तिथे बोलत होता, मी कोण आहे वगैरे, मी विश्वविजयी आहे, एवढ्या देशांवर विजय मिळवून आलो. तेव्हा तो महात्मा म्हणतो, अरे तू खरा विश्वविजयी नाहीये, एका इच्छेने तुला पराजित केलेलं आहे आणि त्या इच्छेमुळे तू इथपर्यंत आलेला आहे. आणि किती लोकांना तू मारलाय. काय इच्छा आहे की मी जगावर विजय मिळवू. मनाचा गुलाम आहे तो, असं सिकंदरला आश्चर्य वाटतं. आणि तो महात्मा म्हणतो, जरा बाजूला हो तू, मी उन्हामध्ये जरा शरीर शेकत आहे. म्हणजे अशा यांनी तो हिमतीने महात्मा बोलत होता. सिकंदरला तेव्हा कळलं की खरा विजय काय. आणि मग तो म्हणाला ना की दोन्ही हात माझे बाहेर काढा, जेव्हा मी मरीन, बरोबर काहीच घेऊन जात नाही. सिकंदर जब गया दुनिया से तो दोनों हात खाली थे. तर अनेक लोकांनी जगावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. हिटलर, मुसोलिन, आधीच्या काळात रावण, हिरण्यकश्यप, हे जुने झाले. हिरण्यकश्यप अलीकडच्या काळात असे अनेक तानाशाह लोक झाले. तर शस्त्रास्त्राच्या बळावर, मिलिटरीच्या बळावर, पैशाच्या बळावर आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण इथे काय देव म्हणत आहे, इहैव तयजित सर्ग येषाम साम्ये स्थितम मन. ज्याचं मन त्या समतत्वामध्ये, मग तो खरा स्वतंत्र आहे, तो खरा विजयी आहे, तो पराधीन नाही. आता आपण आपल्या इच्छे,
किंवा विकारांमुळे पराजित होत असतो. तर असा हा जो ज्ञानी आहे तो काय पाहतो, त्याचं मन साम्य अवस्थेमध्ये काय, कारण तो त्या समतत्वाला पाहतो. आणि सम काय आहे तर पुढच्या वेळेस म्हणतात निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्माकडे तो पाहतो. आणि ब्रह्मतत्व कसं आहे त्यामुळे निर्दोषम, एकच वस्तू अशी आहे जी निर्दोष आहे. बाकी कोणची वस्तू तुम्ही घ्या, काही ना काही त्याच्यामध्ये दोष आहेच. हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही. म्हणून दुकानामध्ये आपण जातो, किती चॉईसेस तिथे, कारण एकामध्ये आपल्याला एक दोष दिसतो, दुसऱ्यामध्ये सगळं काही नीट होतं तर पैसा जास्त असतो, स्वस्त असतं. खाण्यापिण्याचे पदार्थ त्याच्यामध्ये दोष, व्यक्तींमध्ये दोष. जर तुम्ही भागवताची ती गोष्ट ऐकली असेल, समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी देवी निघाली आणि म्हणे आता मी वरण करीन, म्हणजे विवाह करीन. सगळे लोक म्हणे आमच्याबरोबर विवाह, कारण लक्ष्मी सगळ्यांना पाहिजे. तर तिथे लक्ष्मी म्हणते मी त्याच्याबरोबरच लग्न करीन जो निर्दोष आहे, ज्याच्यामध्ये काही दोष नाही, गुण. सगळेजण तिथे अशा एका ओळीमध्ये उभे आहे, एकेकाला ती पाहत आहे. पाहती, हा तुझ्यामध्ये सुंदर आहे दिसण्यामध्ये पण गुण काही नाही तुझ्या. दुसऱ्या गुण तुझ्यामध्ये आहे पण अभिमान पुष्कळ आहे. चांगला आहे, देखणा आहे दिसण्यामध्ये पण शारीरिक एकदम बळ नाही तुझ्यामध्ये. असं करत करत सगळ्यांना रिजेक्ट केलं. मुली पाहण्याचा किंवा काय कार्यक्रम असतो ना, काही ना काही दोष कर, हे नाही ते नाही. त्यामुळे सर्व गुण संपन्न कोण आहे तर फक्त नारायण. असं म्हणतात नारायण भगवान तिथे झोपलेले होते, पांघरून घेऊन. लक्ष्मीने ते बाजूला केलं आणि हा ह्याच्यामध्ये काही दोष. जयमाल म्हणतात ना, काय म्हणतात, जय वरमाल, वेगवेगळ्या भगवंताच्या गळ्यामध्ये. झोपेमध्येच भगवंताचं लग्न झालं. तर सर्व गुण संपन्न तिथे उदाहरणे दिलेलं आहे. ज्ञानाच्या दृष्टीने, गुणांच्या दृष्टीने, शक्तीच्या दृष्टीने सगळं काही अनंत आहे त्याच्यामध्ये, अनंत अनंत. तर निर्दोषम ही समम ब्रह्म. अशा निर्दोष, आश्चर्य गंमत अशी आहे की ते ब्रह्मतत्व मी आहे. ज्ञानीला हे स्पष्ट दिसतं. तर तो त्या ब्रह्मामध्ये स्थित असल्यामुळे आता त्याला काय विजय मिळवायचा. तस्मात् ब्रह्मणी ते स्थिताः. तो त्या ब्रह्मालाच पाहतो, ब्रह्माला बाहेर नाही पाहत. ब्रह्मदेव नाही बरं का, ब्रह्मतत्व इथे, ब्रह्मतत्वाला पाहतो. इथे शंकराचार्य म्हणतात तस्मात् दोष गंधमा मात्रमपि तान पश्यति. गंध मात्र सुद्धा त्या ब्रह्मामध्ये दोष नाही. वर्णन असं आहे की एवढ्या वृत्ती आपल्यामध्ये येतात, वाईट वृत्ती, घाण वृत्ती, पण तो ब्रह्म, ते ब्रह्म कसं राहतं, असंग निर्दोष. त्याला ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तामसिक वृत्ती सुद्धा त्याला टच करू नाही शकत, कोणचीच वृत्ती. तर असा ज्ञानी खरा विजयी आहे. तस्मात् ब्रह्मणी ते स्थित. तो त्या ब्रह्मामध्ये स्थित असतो. ब्रह्मणी ते स्थित. इथे अनेक वचनामध्ये ज्या लोकांनी म्हणाल ब्रह्मज्ञानी पुरुष, इथे अनेक वचन.
ज्यांचे मन साम्यावस्थेत स्थित झाले आहे त्यांनी येथे या श्लोकात पुनर्जन्मावरही मात केलेले असते. इथे सर्ग शब्दाचा अर्थ पुनर्जन्म सुद्धा आहे. सर्ग म्हणजे काय? सृष्टी, संसार. आणि पुनर्जन्म म्हणजे संसार आला ना, जन्म म्हणजे संसार. ब्रह्म कसा आहे? तर निर्मल आहे. ते त्या निर्मल ब्रह्मामध्ये स्थित असते. आणखीन अशी स्थिती असल्यामुळे पुढचा श्लोक, न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढः ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चाप्रियं. परत एक शब्द, परत एक वाक्य कॉमन आहे. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. ब्रह्मविद कुठे स्थित आहे? ब्रह्मा. संसारामध्ये स्थित नाही. जरी तो दिसत आहे संसारामध्ये पण आहे तो. ज्याचं मन जिथे आहे तिथेच तो आहे. सगळेजण म्हणतात ना आपापल्या जगामध्ये वावरत आहे. सगळ्यांचं एक एक जग आहे. फिल्मी दुनियावाले फिल्मी दुनिया ते त्यांचं वेगळं जग आहे. गाणारे गंधर्व लोकांमध्ये राहतात. जरी ते इथे आहे पण त्यांचे वेगळंच जग आहे. कलाकार, महात्मा, साधू लोकांचं वेगळंच जग आहे. राजकारणी लोक, त्यांना माहीतच नाही की गीता सुद्धा आहे. असं नाही. काही काही राजकारणी लोक संसदेमध्ये करतात. त्यांचं आपलं वेगळंच चालतं. आता इथे म्हणतात की ब्रह्मविद जो आहे तो ब्रह्मामध्ये स्थित असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काय आहे. आता पहा, सम आहे, सम आहे, परत परत सांगितलं ना. तर आता इथे म्हणतात की जगामध्ये विषम परिस्थिती येत आहे पण तो सम राहतो, कारण त्या तत्वामध्ये तो स्थित आहे. ते तत्व कधीच विषम होत नाही. आणि जग असं आहे, किती तुम्ही त्याला सम करा कधीच होणार नाही. एक सारखं कधीच राहत नाही. तर आता इथे म्हणतात की पहा, दोन प्रकारच्या परिस्थिती आहे. काय? अनुकूल परिस्थिती, त्याला काय म्हणू, प्रिय परिस्थिती, आपल्याला आवडणारी परिस्थिती. आणि दुसरी काय? अप्रिय, प्रतिकूल. तर आता परिस्थितीला कधीच कोणी सम करू नाही शकत, पण आपण त्यामध्ये सम राहू शकतो. तर इथे काय म्हणतात, न प्रहृष्येत प्रियं प्राप्य. प्रिय, आवडीचं विषय, परिस्थिती जर त्याला मिळाली तर खूप जास्त जर नाचूनही लागत. किंवा अप्रिय, अनिष्टम लब्ध्वा. शंकराचार्य म्हणतात इष्टम लब्ध्वा, अनिष्टम लब्ध्वा. इष्ट म्हणजे इच्छित, आवडणारी. अनिष्ट म्हणजे जे आवडत नाही, दुःख, प्रतिकूलता. आता इष्टानिष्ट तर येतच राहतं. असे कोणते संत आहे ज्यांच्या जीवनामध्ये आलेले नाही. आपण जरी म्हणतो तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पण त्यांच्या जीवनामध्ये किती द्वंद्व. माऊली, ज्ञानेश्वर, किती त्याच्या अप्रिय अप्रिय जास्त त्याच्या जीवनामध्ये. स्वीकारच नाही करत. किती त्यांना परीक्षा द्याव्या लागल्या. तर हे तर कधीच होणार नाही की ज्ञानी माणसाला नेहमीच चांगलं चांगलं पाहिजे, किंवा ज्ञान झाल्यावर परिस्थिती एकदम अनुकूल होऊन जाईल. हे कधी नाही होणार. पण इथे फार छान सांगतात की प्रियं प्राप्य न प्रहृष्येत, अप्रियं प्राप्य न उद्विजेत. अनिष्टम, जे
आवडीचा विषय नाही, तो प्राप्त झाल्यावर सुद्धा ते उद्विग्न नाही होत. उद्विग्न, उद्विजेत हा शब्द अजून आलेला आहे कुठेतरी. उद्वेग, उद्विजेत गीतेमध्ये. इथे वाचणार आहेत 18 अध्याय 700 लोक तुम्ही एकदम असं. 12वा अध्याय यस्मान्नो लोकांनो विजते आहे ना. ज्याच्यामुळे लोक उद्विग्न नाही होत आणि लोकांमुळे तो उद्विग्न नाही होत, दोन्हीकडून. म्हणजे अर्ध तर ठीक आहे, मी लोकांमुळे उद्विग्न नाही होत पण माझ्यामुळे लोक. तर इथे काय म्हणतात, उद्विजेत न उद्विजेत अप्रियम प्राप्य. का? कारण स्थिर बुद्धी ही, त्याची बुद्धी कशी आहे, स्थिर आहे. स्थिर बुद्धी कुठे स्थिर आहे, ब्रह्मामध्ये. आणि ब्रह्म कधीच प्रिय अप्रिय होत नाही, सर्वदा एक रस नेहमी. आणि असा हा जो ब्रह्मज्ञानी आहे त्यासाठी इथे शब्द दिलाय असमूढ. इथे असमूढ आहे की सम्मूढ आहे, दिसतं काय तुम्हाला? हा, दिसतं सम्मूढ आहे पण आहे काय, असमूढ आहे. स्थिर बुद्धीर सम्मूढ, र आला ना पुढे. हा, नाही तर कोणी म्हणेल अच्छा स्थिर बुद्धी सम्मूढ ब्रह्मविद, ब्रह्मामध्ये स्थिर असतो. कोण सम्मूढ? वासनाला सम्मूढ आहे म्हणतात. तर असम्मूढ ते संधी, बुद्धी धन अधिक असम्मूढ, इथे विसर्गाचा र झाला आहे. तर असम्मूढ म्हणजे मोहवर्जित, सम्मोहवर्जित शंकराचार्य म्हणतात. त्याच्या बुद्धीमधील आवरण जे आहे ते पूर्णपणे बाजूला झालं, भंग झाला आहे. म्हणून काय, असम्मूढ. स्थिर बुद्धी असम्मूढ असं 12व्या अध्यायामध्ये ना, अनिकेत स्थिरमती. ज्याचा निकेत स्थिर नाही पण मती स्थिर आहे. निकेत म्हणजे घर, आपलं निकेत स्थिर आहे पण मती अस्थिर आहे. निकेत अस्थिर मती असं श्लोक दिले. इकडे इकडून इकडे होते, इथे स्थिर बुद्धी. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. अच्छा, आता इथे पहा उदाहरण काय आहे तुम्हाला. रामायणामधून रामाचंच उदाहरण दिलं जातं. अगदी असाच एक श्लोक आलेला आहे. प्रसन्नतां यान गताभिषेकतः तथा न ममले वनवास दुःखतः. प्रभू रामचंद्राबद्दल म्हणे, जेव्हा त्यांना सांगितलं की आता उद्या तुमचा अभिषेक होणार, राज्याभिषेक, तर एकदम फार जास्त हर्षित नाही झाले, प्रहर्षित. तिथे एकदम आनंदाने, वा किती दिवसापासून मी वाट पाहत होतो या सिंहासनाची, आता उद्या मला मिळतं, असं नाही. आणि मग लगेच सकाळी काय बातमी, वनामध्ये जायचं. तर म्हणे न मलिन, त्यांचं चेहऱ्यावरचं तेज मलिन नाही झालं. न ममले वनवास दुःखत, गंभीर शांत. जेवढा माणूस परिपक्व होतो ना तेवढा तो कसा असतो. लहान पोरं कशी असतात, थोडंसं काही त्यांना चॉकलेट मिळालं एकदम ना, फुगा एकदम फुटला एकदम रडू लागला. जेवढा माणूस गंभीर होईल, जेवढं त्याचं चित्त सखोल गहन, तेवढं. जर समुद्राच्या आतमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे काही विक्षेप नाही, वर किती चांचल्य आहे, चंचलता आहे. तर याचं मन कसं आहे तर म्हणजे समुद्रेण इव गांभीर्य. रामाचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणात.
समुद्राप्रमाणे गंभीर. गंभीर म्हणजे दुःखी नाही बरं का, सिरियस नाही. ते गुरु छान म्हणतात इंग्रजीमध्ये, ही इज सिरियसली हॅपी. सिरियसली हॅपी म्हणजे रिअली ही इज हॅपी. आपण म्हणतो ना, आर यू सिरियस, तुम्ही गंभीर आहात का? खरोखर तो आनंदाच्या बाबतीत सिरियस आहे, म्हणजे खूप आनंदी आहे. पण आनंद म्हणजे असं नुसतं नेहमी नाचतो आणि नेहमी हसत राहतो असं नाही. यांच्या डोक्यावर थोडं गडबड असं ते नाचत राहतो. तर हसणे हे नुसतं आनंदाचं किंवा ज्ञानाचं लक्षण नाही. अंतःकरणामध्ये एक प्रकारची शांती असली पाहिजे. तर इथे तेच म्हणतात. तर रामाचं वर्णन असंच आहे. कृष्णाचं पहा, नेहमी स्मित हास्य आहे त्याचे. एवढे मोठे संकट आले पण न उद्विले. देह मात्र आत्मदर्शनम ही प्रियाप्रिय प्राप्ती हर्ष विषादस्थान. इथे म्हणतात शंकराचार्यजी की जे लोक फक्त देहवादी असतात ते प्रिय अप्रियमध्ये काय हर्षित किंवा उद्विग्न होतात. जे फक्त शरीरालाच आत्मा मानतात, शरीरालाच मी मानतात, पण न केवल आत्मदर्शिन तस्य प्रिय अप्रिय प्राप्ती असंभवात. पण जो आत्मा मानतो स्वतःला त्याच्या जीवनामध्ये हे विषमता असंभव आहे. उच्च स्थितीवर तो बसलेला आहे. शंकराचार्य म्हणतात त्याची बुद्धी कशी आहे? स्थिर आहे. कुठे? त्या आत्म्यामध्ये. निर्दोषम ही समम ब्रह्माता आलं मागे. तर निर्विचिकित्सा बुद्धी असते, ज्याची बुद्धी चिकित्सा रहित. चिकित्सा म्हणजे संशय रहित. निर्विचिकित्सा त्याला म्हणतात स्थिर. हे पहा, बुद्धी स्थिर केव्हा होते? जेव्हा संशय नष्ट होतो. जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत चंचल. शंकराचार्य किती छान म्हणतात, स्थिर बुद्धी का आहे? कारण की हे संशय नाही. संशय का नाही आहे? कारण ज्ञान झालेलं आहे. ज्ञानाने संशय नाही समजत. तर असा हवा ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. आणि शंकराचार्य परत इथे म्हणतात, हा जो ब्रह्मविद यालाच कर्मसन्यासी म्हटलेला आहे या अध्यायामध्ये. आठवण करून देतात, सुरुवात कुठून झाली आहे या अध्यायाची? कर्मसन्यास. अकर्मकृत सर्व कर्म संन्यासी इत्यर्थ. हा जो ब्रह्मज्ञानी आहे हा अकर्मकृत. परत कर्मामध्ये काय पाहणार आहे? अकर्म. अकर्ता करत आहे पण स्वतःला काय मानतो? अकर्ता. शंकराचार्य जेव्हा भाष्य लिहितात तर मागचं घेऊन मग लिहितात. असं नाही की मागचे काही श्लोक वेगळे ते काही त्याला कनेक्ट करतात, जोडतात. ही कला आली पाहिजे. आता इथे म्हणतात की तो ब्रह्मतत्वामध्ये स्थित झाला आहे. द्वंद्वामध्ये तो सम आहे. तर इथे काही लोकांना असं वाटत आहे की तो अगदी आपले गुरुदेव लिहितात की मागील श्लोकावरून अपरिपक्व शिष्यास असं वाटू शकेल की आध्यात्मिक जीवन म्हणजे निरुत्साही अस्तित्व, पाषाण हृदय, काही फरक पडत नाही त्याला, असं लोकांना वाटू शकतं. दगडाला काही नाही, कोणी काही पूजा केली तरी ठीक, कोणी त्यामुळे असा नाही येतो. तो आनंदी आहे. ते लक्षण इथे सांगितलं आहे पुढच्या श्लोकामध्ये. नाही तर वर्णन आपण ऐकतो ना, सम आहे, सम आहे म्हणजे तो हसतही नाही, रडतही नाही, म्हणजे काय आहे? म्हणजे असं नकोय बाबा मला, असं ब्रह्मज्ञान. तर इथे म्हणतात समतेचा अर्थ असा नाही की त्याची भावना संपून जातात, असं नाही. शांत
तर आता म्हणून पुढे म्हणतात की त्या अक्षय सुखामध्ये तो निमग्न असतो, अक्षय सुखाचा आनंद घेतो. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा इथे गुरुदेवांनी छान लिहिलंय की असं वाटू शकतं की निरुत्साही त्याचं अस्तित्व असेल, पाषाण हृदय असेल, पण असं नाही. पाषाण हृदय वस्तू जगतातील संवेदनाच्या संपर्कात येते आणि त्यात काही भावना निर्माण न होता ते एकाच प्रकारच्या रटाळ समत्वात राहते. तसे असेल तर आपल्यापैकी बहुसंख्य लोक अध्यात्माची अधिक चर्चा न करता अध्यात्माला तत्काळ राम राम ठोकतील, असं गुरुदेव म्हणतात. म्हणजे जर त्यामध्ये आनंद नसेल, असं वृक्ष वाटतंय ना, ब्रह्म 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 करत आहे, काहीच नाहीये ते, तर असं नाहीये. म्हणून भगवंतांनी लगेच सांगितलं, इतका इतका आनंद आहे त्याच्यामध्ये की आनंद संपतच नाही. अक्षय सुखम अक्षय अश्नुते. तुम्हाला माहिती आहे ना, पांडवांना एक अक्षय पात्र दिलं होतं. कोणी? दुर्वासाने की सूर्यदेवाने? हा, ते तर दुर्वासा. द्रौपदीला दिलं होतं. कोणी दिलं तर उद्या मला सांगा. पण अक्षय पात्र दिलं होतं आणि तिथे असं, कारण हे लोक वनामध्ये जंगलामध्ये राहत होते, खाण्यापिण्याची काही सोय नाही. तर म्हणे त्याच्यामधून तुम्ही जर शिजवलं अन्न तर भरपूर अन्न राहील, पण एकदा ते पात्र स्वच्छ केलं की मग त्याच्यामधून काही अन्न मिळणार नाही. गोष्ट तुम्हाला माहिती आहे. दुर्वासा ऋषी पोहोचले तिथे आणि द्रौपदीने ते सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं. तिथे कृष्ण भगवान आले. कृष्ण म्हणजे सगळ्या समस्याचं काय, प्रॉब्लेम सॉल्विंग. आता सगळे कृष्ण वाचव दुर्वासा ऋषी म्हणजे तर पाहतो. आणि त्या पात्रामध्ये काय, भाजीचं एक पान कण होतं, काही जण ते कृष्णाने घेतलं आणि इकडे दुर्वासाला ढेका. तर अक्षयवरून मला तिथे अक्षय अन्न भगवंताच्या कृपेने. तर ज्ञानीच्या जीवनामध्ये अक्षय आनंद, आनंदाचा नाश होत नाही. परिस्थिती बिकट झाली, संकट आलं, प्रतिकूल झालं, त्यामुळे की आवडीचे पदार्थ मिळाले नाही, आवडीची व्यक्ती मिळाली नाही म्हणून असं नाही. अक्षयम, कारण तिथे सुखाचा जो सोर्स आहे, जग नाहीच आहे ना. त्या म्हणतात सुखाचा स्रोत काय, आत्मा, तर नेहमीच उपलब्ध आहे. बाहेरचे सुखाचे स्रोत कधी आहे, कधी नाही. म्हणून इथे पुढे पहिल्या ओळीत काय म्हणतात, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा. असक्ता, बाह्य जे विषय आहे त्याच्यामध्ये तो अलिप्त असतो. आणि इथे बाह्य स्पर्श म्हटलेला आहे. स्पर्श म्हणजे विषय. स्पृश्यन्ते इति स्पर्शाः शब्दालय विषया. सुंदर परिभाषा आहे. स्पर्श म्हणजे आपण काय म्हणतो, हाताने आपण स्पर्श करतो त्यालाच म्हणतो. पण इथे शंकराचार्य छान म्हणतात, आपण 5 इंद्रियांनी 5 विषयांना स्पर्श करतो. डोळ्यांनी रूपाचा स्पर्श, कानाने शब्दाचा स्पर्श, रसनेने अन्नाचा. तो विषय पंचविषय. तर
तर या पंच विषयाला पंच इंद्रिया स्पर्श करतात. तर म्हणे हा जो ज्ञानी आहे त्याला त्या विषयामध्ये जास्त आसक्ती नाही आहे. असक्तात्मा म्हणजे असक्त अंतःकरण. आत्मा शब्दाचा अर्थ काय? अंतःकरण, ज्याचं मन तिथे अडकलेलं नाही आहे. आणि असा हा तर म्हणे त्याला सुख कुठून मिळतं मग? आपल्याला आता या विषयापासूनच मिळतं ना. विंदती आत्मनि यत् सुखम. आत्मनि सुखम, आत्म्यामधून त्याला सुख. आत्मसुख म्हणजे तो बसलाय आणि त्याला बघा आनंद आहे. आपल्याला हजारो वस्तू पाहिजे तेव्हा दोन क्षणासाठी आनंद होतो. सगळ्या गोष्टी बरोबर असतील तेव्हा, पण काही नाहीये आणि तो आनंदी. आश्चर्य होतं ना लोकांना, अरे कुठून तुला आनंद? जर पैशामध्ये किंवा विषयामध्येच आनंद असता तर सगळे साधू लोक दुःखी राहिले असते, कारण त्यांच्याकडे पैसाही नाहीये, वस्तू. तर यानेच हा नियम खंडित होऊन जातो की वस्तू, विषय, धन याच्यामध्ये सुख आहे. अनेक वेळा विचार केलेला आहे याच्यावर. विषयांमध्ये सुख असतं, तर ज्याच्याकडे जास्त विषय आहे तो जास्त सुख. कमी 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 विषय दुखी दुखी दुखी. उलटच होत आहे. ज्याच्याकडे काही विषय नाही तो आनंदामध्ये, आणि ज्याच्याकडे भरपूर पूर्ण जग आहे त्याच्या पायाची, पण काही त्याला. याचाच अर्थ सुखाचं जे धर्म आहे, सुख नावाची गोष्ट, त्याचं आधार किंवा आश्रय जग नसून परमात्मा. अनुभव आहे, अनुभव. मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पाओ राम भजन में, सो सुख नाही अमीरी में. पा 2 वाक्य आहे. अमीरी में सुख नाही आहे आणि जो सुख पाओ राम भजन में. ठीक आहे, अमीरीमध्ये नाही आहे सुख, तर आहे कुठे सुख? तर म्हणे रामामध्ये. थोडे थोडे सब सुखी, थोड़े थोड़े सब दुखी, सुखिया राम को दास. नानक महाराज पायो जी मैंने राम रतन धन पायो. नाही के सगळ्यात मोठी संपत्ती ही आहे आत्मा राम, आत्म. तर विंदती आत्मनि यत् सुखम. आणि असा जो ज्ञानी आहे, खूप सुंदर वर्णन आहे. स ब्रह्म योग युक्तात्मा. तो कसा आहे म्हणे? युक्तात्मा आहे. युक्तात्मा म्हणजे ज्याचं अंतःकरण आत्म्याशी एक रूप झालेलं, जुळलेलं आहे. कधीच तो त्याला विसरत नाही. जुळलेलं याचा अर्थ असं की जोडणारे फेविकॉल नाही की त्याकडे. आत्मा आणखी अंतःकरण विसरत नाही तो. आणि का विसरत नाही? कारण सतत ब्रह्मयोग, ब्रह्मामध्ये तो योग करत आहे. इथे शंकराचार्य छान या पूर्ण शब्दाची व्याख्या करतात. स ब्रह्म योग युक्तात्मा, याचा अर्थ ऐकण्यासारखा आहे. ब्रह्मयोग युक्तात्मा म्हणजे ब्रह्मणी योग, ब्रह्मामध्ये योग. आणि योग शब्दाचा इथे काय अर्थ? समाधी. ब्रह्मणी योग समाधी इथे ब्रह्मयोग. सतत त्याची समाधी कुठे आहे? ब्रह्मामध्ये आहे. आणि समाधी शब्दाचा अर्थ काय? समाहित होणे, अंतःकरण त्या ब्रह्मामध्ये पूर्णपणे विलीन करणे, टाकून. जसं कोणाला संगीतामध्ये समाधी लागते म्हणजे काय? त्याचं मन पूर्णपणे त्या संगीतामध्ये विलीन होतं. म्हणजे मन आणि संगीत हे 2 वेगवेगळे राहतात. त्याला म्हणतात समाधी. सम्यक आधानम. आधान म्हणजे ठेवणे, टाकणे. यालाच एक शब्द असतो समाधान. समाधान म्हणजे एकाग्रता संस्कृतमध्ये. मराठीमध्ये वेगळं असतं.
याला जोडू शकतो आपण. समाधी जर तुम्ही केली तर तुम्हाला खरं समाधान, मराठीचं समाधान मिळेल. पण संस्कृतमध्ये समाधान म्हणजे एकाग्रता, आणि या समाधानपासूनच समाधी शब्द आला आहे की जिथे चित्त त्या ब्रह्मामध्ये पूर्णपणे एकाग्र होते. जसं आता झोपेमध्ये आपली समाधी लागते, शून्यामध्ये समाधी लागते. म्हणजे शून्य आणखीन मी दोन्ही काय होऊन जातात, एक होऊन जातात. म्हणून आपल्याला काय अनुभव होतो, जणू काही मी नाहीच आहे. आपलं अस्तित्वच आपल्याला अनुभवास येत नाही. त्या अभावाशी आपण एक होतो. त्या अभावामध्ये समाधी लागते. कळतंय ना? वेदांत सारामध्ये उदाहरण दिलंय, जसं पाण्यामध्ये मीठ आपण टाकतो तर मीठ विरघळून जातं. तर पाणी आणि मीठ कसं होऊन जातं, इथे मीठ आहे हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण, पण त्या मिठाच्या ऐवजी आपण काही दगड टाकला छोटासा तर ते दगड वेगळंच राहतं. ते निर्विकल्प समाधीचं उदाहरण आहे. म्हणजे तिथे विकल्प काही उरत नाही, वृत्ती उरत नाही. वृत्तीच्या ऐवजी असं म्हणायचं की वृत्ती वेगळी राहत नाही. म्हणजे मीठ वेगळं राहत नाही, त्या पाण्याशी कसं एकरूप होतं. त्याला इथे समाधी म्हटलंय. योग शब्द इथे शब्द, योग समाधी. समाहित एक शब्द काय होतं, समाहित, ज्याचं मन समाहित झालंय. मराठीमध्ये म्हणतात समाहित, संस्कृतमध्ये आहे. समाहित झालं म्हणजे विलीन झालं. तन्मय आपण म्हणतो, तल्लीन, तल्लीन झालं, त्याच्यामध्ये लीन झालं. तर ब्रह्मामध्ये त्याचं अंतःकरण लीन झाल्यामुळे सब्रह्म योग युक्तात्मा. अच्छा, आता ब्रह्माचा स्वभाव काय किंवा स्वरूप काय, तर म्हणजे आनंद. आता ब्रह्मामध्ये तो लीन झाला आहे तर त्याला अनुभव कसा जाईल, आनंदाचा. जर ब्रह्म दुःखरूप असतं तर कशाचा अनुभव, दुःखम दुःखम अक्षयमश्नुते. आपलं मन कधी कधी समस्येमध्ये प्रॉब्लेममध्ये काय होतं, लीन. मग त्यावेळेस चित्त कसं दुःखी होतं की, कारण समस्येचा स्वभाव काय, दुःख. समस्या म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपलं मन जेव्हा गुंतलेलं आहे तेव्हा मनामध्ये काही शांती नाही. म्हणजे आय एम डिस्टर्ब. कारण ज्याच्यामध्ये मन माझं विलीन झालंय ती वस्तूच कशी आहे, दुःख देणार. तर इथे आनंद रूप ब्रह्म आहे, त्यामुळे सुखम. आणि भाष्यकारी म्हणतात, तस्मात बाह्य विषय प्रीते क्षणिकाया इंद्रियाणी निवर्तये. आता तो दोन सुखांना असं जरूर तोलत आहे, तोलतात काय म्हणतात, एक आहे क्षणिक, एक आहे अक्षय. तर इंद्रिय संपर्क तो काय क्षणिक, त्यामुळे सेकंड ग्रेड सुख आहे. टॉप ग्रेड सुख कोणतं आहे, आत्म्याचं. त्यामुळे तेच मी अनुभव करतो आणि तिकडेच मी राहू इच्छित आहे. तर क्षणिकाया इंद्रियाणी निवर्तयेत आत्मनि अक्षय सुखार्थी इत्यर्थ. इथे म्हणतात माणसाला या अक्षय सुखाचा अर्थी झाला पाहिजे. माणूस जर विद्यार्थी असतं की नाही, विद्येचा अर्थी झाला पाहिजे, त्याचप्रमाणे इथे अक्षय सुखाचा अर्थी झाला पाहिजे. कोणाला झालं पाहिजे, जो साधक आहे त्याची ही इच्छा असायला पाहिजे की मला हे अक्षय सुख मिळो. अर्थी म्हणजे काय, इच्छा. आणि आता याच्या लगेच उलट इथे दुसरा श्लोक पुढचा, विरोधी. जो आत्मज्ञानी आहे त्याला तर अक्षय सुख मिळतं, आणि जो फक्त भोगी आहे, इंद्रिय विषयांमध्ये प्रीती आहे, त्यालाही सुख तर मिळतं. पण ते सुख कसं आहे, ये हि संस्पर्शजा भोगा
दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः ये हि संस्पर्शजा भोगाः दुःखयोनय एव ते ये ही संस्पर्शजा भोगा, संस्पर्शापासून उत्पन्न झालेलं जे सुख आहे त्याला खरं म्हणजे इथे देव म्हणतात ते दुःखाची योनी आहे. याला इथे म्हटलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी सुखाभास, सुखाचा आभास आहे पण त्याच्यामधून काय निघाले दुःख. दुःख योन आहे, दुःखाची योनी आहे. आणि म्हणून अच्छा दुःख केव्हा मिळेल तर म्हणे आद्यंतवंत, सुरुवातीलाही शेवटी मध्यामध्ये म्हणजे नेहमी दुःखदायक नाही. पण सुरुवातीला सुख वाटतं सुखदायक, पण ते काय वाटतं पण तसं ते नाहीये. दृश्यंतेही इथे शंकराचार्य म्हणतात आदी अंत आणखीन मध्य तिन्ही अवस्थेमध्ये दुःखच आहे. त्याच्यामध्ये काही खरं आनंद नाहीये. आणि म्हणून न तेषु रमते बुध, म्हणून बुद्धिमान लोक त्याच्यामध्ये जास्त रमत नाही. आता इथे लिहिलंय म्हणजे जे रमतात ते नाही, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे आपल्यासाठी. न तेषु रमते बुध, बुद्धिमान लोक रमत नाही म्हणजे अबुद्धिमान लोक रमतात. आणि ते शंकराचार्यजी फारच कठोर शब्द लिहितात. अत्यंत मूढानां एव हि विषयेषु रती दृश्यते यथा पशु प्रभृतीना. बापरे, म्हणजे जे अत्यंत मूढ लोक आहे ना त्यांचीच रती या विषयांमध्ये दिसते किंवा त्यांनाच त्याच्यामध्ये जास्त आनंद दिसतो. जसं यथा पशु, जसं पशु लोक म्हणजे इनडायरेक्टली काय म्हणतात ते लोक पशुतुल्य आहेत. चला पशु नाही म्हणत, चला पशुतुल्य, पशु इव. तर विषय येऊ शकतो. न संसारे सुखस्य गंधमात्रमपि अस्ति, असे एकापेक्षा एक याचे वाक्य आहे. म्हणजे संसारामध्ये गंध मात्र सुद्धा सुख नाही. इति बुद्ध्वा, असं जाणून विषय मृगतृष्णिकाया इंद्रियाणी निवर्तये. आहा, असं जाणून ते आपल्या इंद्रियांना परावृत्त करतात. आणि काय जाणतात ते म्हणे बाह्य सुख कसं आहे, विषय मृगतृष्णिका, मृगमरीचिका, मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळ दिसतं लांबून फार छान, पण जवळ गेल्यावर ते काही बापरे असं आहे. आता शंकराचार्य किती म्हणजे धाडस आहे त्याचा, एकदम पडापड. संसार दुःखे दुखविला ना, त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थ मार्ग. कोणी सांगितलं? दासबोधामध्ये आहे. हीच ओवी होते की एखाद दोन शब्द इकडे तिकडे असते. त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे सुखे दुःखी झाला, तो अधिकारी झाला. इथे म्हणतात की ज्याला हे जाणीव झालेली आहे की जसं दिसतं तसं नाहीये, तर म्हणे तो बुद्धिमान आहे. न तेषु रमते बुध. हो, म्हणून इथे आग्रह भगवंताचा हाच आहे की आत्मसुखाचा अनुभव करा. जितक्याला आत्मसुख मिळवायचं आहे तर आत्मज्ञान मिळवावं. आत्मज्ञान मिळवण्यासाठी परत परत ऐकावं लागेल. आत्म्याचं काय स्वरूप आहे की नाही, आत्म्याचे काय लक्षण आहे,
म्हणून शेवटी परत परत तिथेच येतं काय, श्रवण मनन, त्याने जीवनामध्ये परिवर्तन बदल होतो. आणि ते म्हणतात अयम ही श्रेय मार्ग प्रतिपक्षी कष्टतम, म्हणे दोष सर्वांस अनर्थ प्राप्ती हेतू. जेव्हा माणूस या कल्याणाच्या मार्गाकडे जातो म्हणजे आत्मज्ञानाकडे, तेव्हा अनेक काय येतात अडचणी, अनेक कष्ट किंवा बाधा. तर इथे देव पुढच्या श्लोकामध्ये सावध करत आहे. म्हणे कोणत्या बाधा येतात, तर इथे दोन विकारांचं नाव घेतलं, काम क्रोध. मग त्यांनी सगळे घ्यायचे. कामना आहे जगताच्या विविध, आणि क्रोध. म्हणे हे जेव्हा येतील तेव्हा लगेच तुम्ही सावध व्हा, तर तुम्ही वाचा. यांचा वेग येतो, आवेग. साधक कोण आहे, म्हणे जो त्या आवेगाला काय एकदम सांभाळतो. बस पा शक्नोति हैव यः सोढुम् प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम् स युक्तः स सुखी नरः शक्नोति हैव यः सोढुम् सुखी माणसाची परिभाषा इथे दिलेली आहे. ससुखी नरह. हे पहा, गीता सगळ्यांसाठी. नर इथे असं नाही लिहिलं आहे ससुखी हिंदू, ससुखी भारतीय, असं नाही. म्हणे जो कोणी व्यक्ती असं करेल, ही साधना करेल, तो सुखी. ससुखी नर म्हणजे कोण आहे, काय करावं लागेल तर माणूस सुखी होईल. या श्रेय मार्गामध्ये काय अडचणी येईल त्याच्यावर तो विजय मिळवतो आणि मग तो सुखी होतो. त्याचे फार छान श्लोक आहे. शक्नोती. शक्नोती म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो, शक्य, समर्थ होणे. म्हणे जो कोणी समर्थ होतो काय करण्यामध्ये, सोडून म्हणजे सहन करण्यामध्ये. सहन करण्यास जो समर्थ होतो, म्हणजे काय सहन करण्यास, काम क्रोधाचा जो वेग येतो. काम क्रोध उद्भव वेग. काम क्रोधातून निर्माण झालेल्या आवेगांना सहन करण्यास जो समर्थ होतो, तो काय होतो, तो सुखी. एकाने सांगितलं ठीक आहे आम्ही हे मेल्यावर करू. तर इथे देव फार म्हणतात प्राक शरीर विमोक्षणा. शरीर मरण्याच्या आधी करायचं आहे, नंतर नाही. म्हणजे जिवंत असताना वर्तमान काळामध्येच करायचं. प्राक शरीर विमोक्षण. जो या जगात असतानाच शरीरापासून मुक्त होण्यापूर्वी, मृत्यूपूर्वी कामक्रोधातून निर्माण झालेल्या आवेगांना सहन करू शकतो, तोच योगी आणि तोच मनुष्य सुखी आहे की नाही. आता इथे पहा, मुद्दा काय आहे, मनामध्ये वेगवेगळ्या वृत्ती आहेत, कामना, क्रोध इत्यादी. आणि इथे आवेग, इथे हा शब्द मुख्य आहे. रागाचा काय, आपल्याला संतापाचा काय होतो, आवेश येतो. आवेश. लोभाचा आवेश येत नाही, लक्षात ठेवा. लोभ, लालूच. लालच मनामध्ये असतं, बसलेलं असतं. पण राग म्हणजे काय, एकदम जाणवतं आपल्याला की मला काय राग येत आहे.
हां, आणि ते शंकराचार्यांनी इतकं छान वर्णन केलेलं आहे. काम क्रोधोद्भव वेग अनंत निमित्तवा. फारच सुंदर. या काम आणि क्रोधाचे निमित्त काय आहे? ते अनंत निमित्त आहे. कशामुळे हे येतील याचा काही भरोसा नाही. कोणी काही बोललं तर मला राग आला, कोणी माझं काम नाही केलं तर राग आला. अनंत निमित्त. कामना किती काय निमित्त आहे? हजारो निमित्त. जाहिरात पाहिली, कामना आली. जोपर्यंत पाहिली नव्हती, कोणी काही येऊन कानामध्ये सांगितलं अशी अशी वस्तू आली, कामना आली. अनंत निमित्तवानी कामना. काय सुंदर शब्द आहे. यावद मरणम तावद न विश्रमणीयम. म्हणे जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत तुम्हाला सावध राहायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहायचं. केव्हा मन कशामुळे मन डिस्टर्ब होईल आणि विचलित होईल सांगू नाही शकत. एक महात्म्याला कोणीतरी विचारायचं की तुम्ही मनावर विजय मिळवलाय, आता तुमच्या मनामध्ये काही इच्छा नाही, तर उत्तर नाही द्यायचे. आता अगदी त्यांची मरण्याची वेळ होती. ते उठून बसले आणि म्हणाले, मी इच्छेवर विजय मिळवलाय आणि मेले. म्हणजे शेवटपर्यंत विश्वास नाही. होऊ शकते अनंत. अच्छा, ही कामना कशामुळे येते ते इतकं सविस्तर वर्णन केलेलं इथे. आत्ता जे सांगितलं ते काम म्हणजे काय? इंद्रिय गोचर प्राप्ते इष्टे विषय श्रूयमाणे स्मर्यमाणे. इच्छा केव्हा येते? तर म्हणे काही कोणी सांगितलं आपल्याला चांगल्या विषयाबद्दल, श्रूयमाणे म्हणजे मी ऐकलं तर आता इच्छा झाली. किंवा स्मर्यमाणे, आपण काही भोग भोगितले त्याची स्मृती झाली, अरे त्या दुकानात किती छान ते पाणीपुरी होती,